हॅलो सर. हॅलो. सर, आपण बऱ्याचदा ऐकतो की यंग जनरेशनला सध्या हार्टचे प्रॉब्लेम खूप सारे होत आहेत, तर त्यामध्ये काही स्पेसिफिक वॉर्निंग साईन्स आहेत का? थोड्या बहुत हालचालींनी सुद्धा दम लागणे, त्याच्यानंतर स्वेटिंग मोस्टली इन कोल्ड वेदर्स ऑल्सो, पाठ, जबडा, मान याच्यामध्ये कडकपणा दिसणे, छातीमध्ये दडपण येणे किंवा सूज किंवा जळजळ वाटणे आणि काही वेळेला खोकला हा कंटिन्यू 15 ते 20 मिनिटापर्यंत जास्त टिकत राहणे या गोष्टी. ओके. आणि का होतं सर असं? मोस्टली लाईफस्टाईल हे मॅटर करते. इन्क्रीज कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसाइड्स, अनकंट्रोल शुगर किंवा ब्लड प्रेशर, अँझायटी, स्ट्रेस, सध्याचा मोबाईल यूज आणि शरीराची अजिबात हालचाल न झाल्यामुळे या गोष्टी होतात. ओके. सर, आपण डाएटमध्ये काही चेंजेस करू शकतो का? मोस्टली हेल्दी फॅट्स ज्याच्यात ऑलिव्ह ऑइल, अक्रोड, फ्लेक्स सीड्स याच्यावरती स्वीट्स होणे, त्याच्यानंतर फायबर्स याचं सेवन वाढवणे, सॅलॅड्स, कडधान्य, बाजरी याचं सेवन वाढवणे, मीठ आणि प्रोसेस केलेले फूड याचं प्रमाण कमी करणे, साखर आणि कार्ब्स याचं प्रमाण कमी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं फास्ट फूड्स हे कमी करणे. ओके, थँक्यू. आणि तसंच फूडच्या सोबत सुद्धा रोज 7,000 ते 10,000 पावलं चाललं पाहिजे. स्लीप आणि अँझायटी याच्यावरती मेंटेनन्स तुम्ही त्याचा मॅनेजमेंट केली पाहिजे. स्मोकिंग आणि अल्कोहोल प्रमाण कमी केलं पाहिजे आणि काही ना काहीतरी एक्सरसाइजमध्ये प्रमाण पाहिजे. कार्डिओ, सायकलिंग, स्विमिंग, वॉकिंग आणि ब्रिदिंग एक्सरसाइज याच्यावरती भर ठेवा. ओके, थँक्यू.